नमस्कार. विश्वभान प्रतिष्ठान आयोजित विश्व काव्य दुर्गा व्हा व्यक्त व्हा सशक्त या नवरात्रोत्सव उपक्रमात मी शिल्पा जैन शिरपूर सहभागी होत आहे. मी MSc स्टॅटिस्टिक मास्टर इन जर्नलिझम भाव माझ्या मनाचे काव्यसंग्रह तसेच समर्पण हा एक कथासंग्रह आणि शताब्दी स्मरणांजली नावाचे एक पुस्तक प्रकाशित आहे. आज स्त्री शक्तीचा जागर, महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण असे विषय घेऊन आपणासमोर चर्चा करायची आहे. मी काही खूप वेगळे नाही. मी एक साधारण स्त्री आहे, तुमच्यातलीच एक. फक्त माझ्या सर्व सख्यांसमोर मला पडणारे काही प्रश्न, कदाचित ते तुम्हाला देखील पडत असतील, तेच प्रश्न घेऊन आज उपस्थित आहे. व्हा सशक्त असे म्हणणार नाही, परंतु व्हा व्यक्त हे नक्कीच म्हणेन. सशक्त होणे, सबला होणे, पुरुषांच्या बरोबरीने होणे म्हणजे काय हेच कळत असलेली मी एक साधारण गृहिणी आहे. कारण विधात्याने मला स्त्री म्हणून या धर्तीवर पाठविले आहे व पुरुषाला पुरुष म्हणून स्त्री म्हणून माझी अस्मिता जपणे, माझे संस्कार जपणे हे माझ्या हातात आहे. मग पुरुषांच्या बरोबरीने होणे, त्यांच्या बरोबरीने आपल्याला देखील अधिकार मिळवणे म्हणजे नक्की काय हो? म्हणजे पुरुष होणे का? नाही, नक्कीच नाही. मी ह्या सर्व गोष्टींचा मुळीच पाठपुरावा करत नाही. समाजात काही गोष्टी खूपच वाईट घडत आहेत, काही नराधम आहेत जे अपकृत्य करत आहेत. म्हणून काय सर्व पुरुष जातीच वाईट, संपूर्ण पुरुषच वाईट? नाही, मला असे बिलकुल वाटत नाही. सशक्त तर आपण आहोतच ना. पूर्वी ज्या प्रथा होत्या त्या अनेक कुप्रथांना आपण बंद केलेले आहे. जसे बालविवाह, हुंडाबळी, सतीप्रथा या सर्व गोष्टी संपुष्टात आल्या आणि आपल्यातीलच कुणीतरी एकाने त्या बंद केल्या. त्या ज्योतिबा फुले यांनी, त्या राजा राममोहन रायांनी, हे सर्व पुरुषच होते ना. आजकाल जिकडे तिकडे न्यूज चॅनल्समध्ये, न्यूजपेपर्समध्ये कुठल्या एखाद्या भाषणाला जर आपण गेलो, कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर सगळीकडे फक्त स्त्रियांनी सबला व्हा, स्त्रियांनी सशक्त व्हा असले वारे वाहतात आणि असलेच नारे आपल्याला ऐकू येतात. परंतु खरंच स्त्रीला सशक्तीकरणाची गरज आहे का? नाही, असे मी मुळीच मानत नाही. हो, तिला संशोधीकरणाची मात्र नक्कीच गरज आहे. हे संशोधन कसले? तर स्वतःत असलेल्या शक्तीचा शोध, स्वतःतील अस्मितेचा शोध, स्वतःच्या स्वाभिमानाचा शोध म्हणजे सशक्तीकरण. आपणच आपल्या संस्कृती, आपले संस्कार विसरत चाललो आहोत. सकाळी भल्या पहाटे जिथे भक्तांबर मंत्र, नौकार महामंत्र, गायत्री महामंत्र यांचे आवाज ऐकू यायचे, यांचा मंजूळ ध्वनी आपल्याला ऐकू यायचा, आज तिथे मोठ्या आवाजात टीव्ही चालू असतो. सकाळी उठल्यावर सडा रांगोळी करणारी स्त्री आता व्हॉट्सअपच्या विडख्यात अडकलेली आहे. आजकाल स्त्री, मी पण त्यातच आहे हा, तिला सुंदर दिसणे, स्लिम असणे म्हणजे स्त्रीत्व वाटायला लागले आहे. परंतु सुंदर असणे, स्लिम असणे म्हणजे सशक्त असणे का? अजिबात नव्हे. म्हणजे स्त्रीत्व असणे का? अजिबात नाही. परंतु ती स्वतःला सशक्त करायला निघाली आहे. ती कुणामुळे? स्त्रीला असे वाटायला लागले आहे की ती सबला नव्हे, ती अबला आहे. आणि हे कुणीतरी तिच्या मनामध्ये या सगळ्या सोशल मीडियांनी आणि स्वतःचे बिझनेस चालवणाऱ्या काही लोकांनी हे तिच्या मनामध्ये हे असले विचार टाकून दिलेले आहे आणि स्त्री स्वतःला सशक्त करण्यास निघाली आहे. परंतु माझे स्वतःचे असे मान्य आहे की स्त्री सशक्त आहे. अगदी पुरातन काळापासूनच हा नवरात्री उत्सव चालू आहे. अनेक ठिकाणी आपण कार्यक्रम वगैरे करतो. अनेक ठिकाणी मी नवरात्री उत्सवात गेले, तिथे मला देवींच्या बद्दल माहिती वगैरे सांगण्यास सांगितली आणि मला संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे मी हळूहळू या नवरात्र उत्सवात नवदुर्गेविषयी वाचू लागले, माहिती मिळवू लागले. त्यावेळी मला कळले की चंड मुंड शुभ निशुभ महिषासूर मर्दिनी ही अबला असेल
अजिबात नाही. ती तर त्या काळापासूनच सबला आहे आणि या स्त्रीला तुम्ही सशक्त व्हायला सांगतात, तिला सबला व्हायला सांगतात. खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे ना. या नवरात्री उत्सवात तरी असे म्हणावे असे मला वाटत नाही. आपल्या आंतरिक शक्तींना आपणच ओळखले नाही तर मग स्त्री शक्तीचा जागर आणि सबलीकरण ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहे. या सर्व गोष्टी न करता मी आपणा सर्वांना एकच सांगू शकेन की संशोधन करा. तूच ओळख स्वतःला, तूच ओळख तुझ्यातल्या शक्तीला, तूच ओळख तुझ्यातल्या स्वाभिमानाला. कारण तुझ्या ठाई प्रेम आहे, तुझ्या ठाई करुणा आहे, तुझ्या ठाई श्रद्धा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुझ्या ठाई क्षमा हा गुण आहे. स्वतःच्या अस्तित्वाची इतरांनी तुला जाणीव करून द्यावी इतकी मागास तर कुठलीच स्त्री नाही राहिली नाहीये. तिने प्रत्येक क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि स्वतःला तिथे प्रूव्ह देखील करून दाखवले आहे. तिने ह्या धरतीलाच नव्हे आकाशाला देखील गवसणी घातलेली आहे. ती स्त्री अशक्त आहे, अबला आहे. तिला गरज आहे सशक्तीकरणाची? अजिबात नव्हे. हे माहिती होणे, हे माहिती करून घेणे, याच्यावर विचार करणे म्हणजे सशक्तीकरण, म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. तुझ्यातल्या गुणांना, तुझ्यातल्या आत्मिक शक्तीला तू ओळख म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि स्त्रिया खूप शिकल्या, त्यांनी आकाशाला गवसणी घातली, मोठमोठ्या पदांवर आज त्या पदाधिकारी तरीके आहेत आणि त्या देशाचे पंतप्रधान पद, राष्ट्रपती पद देखील भूषवत आहेत. म्हणून तिने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारू नये? तिने स्वयंपाक, धुनी, भांडी करू नये? हे तर अतिशय चुकीचं आहे. हो ठीक आहे, वेळेअभावी आपण ही कामं इतरांकडून करून पण घेत असाल, परंतु मुलांना माया करणे, प्रेम जिव्हाळा देणे, संस्कार लावणे, पतीची नीटनेटकी पाहणे, कुटुंबातील एकता, कुटुंबातील प्रेम, कुटुंबातील जिव्हाळा टिकून ठेवणे हे न करणे म्हणजे पुरुष होणे, म्हणजे सशक्त होणे? अजिबात नाही. या सर्व गोष्टींचा मी अजिबात पाठपुरावा करत नाही. आदिशक्ती म्हणतात, हीच आदिशक्ती आणि हेच आपल्यालाच जमते आणि त्या ईश्वराने नवनिर्मितीची शक्ती देखील फक्त स्त्रियांनाच दिलेली आहे. मग जिच्यामध्ये नवनिर्मितीची, सृजन्याची जिच्यामध्ये शक्ती आहे ती अबला आहे? अजिबात नव्हे. तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या एका कटाक्षामध्ये राग असला पाहिजे, असली शक्ती असली पाहिजे की त्याने समोरच्याला तुमच्याकडे वाईट दृष्टी करून बघितणाऱ्याला तिथल्या तिथेच जाळून टाकेल, त्याला तिथल्या तिथेच भस्म करून टाकेल. अशी तुमची नजर पाहिजे, असा तुमचा पोशाख पाहिजे, असे तुमचे वागणे, तुमचा पेहराव पाहिजे. मी अजिबात असं म्हणत नाही की स्त्रियांचा, मुलींचा पेहराव वाईट आहे, हे मला अजिबात म्हणायचं नाहीये. होत आहेत त्या 7 वर्षाच्या मुलीसोबतही देखील होत आहेत. मग तिने कुठल्या प्रकारचे वाईट परिधान केले होते? मला अजिबात असं म्हणायचं नाहीये. मग नवनिर्मिती हा जिचा गुण आहे ती तर अबला नव्हेच ना. मी तर सांगते आपणच आपल्या मुलींच्या डोक्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचे वारे घालतो. मी सांगते आहे आपल्या मुलींच्या डोक्यामध्ये हे खूळ घालतो आपण की स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने असली पाहिजे आणि आपणच आपल्या मुलींना वाईट गोष्टी शिकवतो आहोत आणि त्यांच्यात असलेल्या स्त्रीत्वाला आपणच मारून टाकतो आहोत. कधी भ्रूणहत्येच्या रूपाने आणि कधी अति स्वातंत्र्य देऊन, किंवा हे तुला करायची काही आवश्यकता नाहीये की मुलांनी जर स्वयंपाक करायचा मग मुलींनी कशाला करायचं, किंवा मुलांनी ही कामं करावी, मुलींनी ही कामं करू नये, हे जे आहे हे सगळं डोक्यातून काढून टाकावे. कारण की ईश्वराने स्त्रीला माया, ममता, प्रेम, स्नेह, श्रद्धा अशा प्रकारे तिची नवनिर्मिती करून पाठविलेले आहे. म्हणून आपणच आपल्या मुलींना पुरुषांच्या बरोबरीने सशक्तीकरण असल्या गोष्टी त्यांच्या डोक्यात हे खूळ घालून आपण मुलींना, आपल्या मुलींना आपण त्यांच्या स्त्रीत्वापासून दूर करत आहोत. त्यांचे स्त्रीत्व आपणच नष्ट करत आहोत. आणि हो, तुम्ही जर मुलांच्या आई असाल
तर मुलांना तुम्ही या रेसमध्ये लावून दिलेले, या स्पर्धेमध्ये लावून दिलेले की तुझ्याजवळ इतकी गाडी असली पाहिजे, बँक बॅलन्स असला पाहिजे, आणि या रेसमध्ये त्यांना आपण ढकलून दिलेलं आहे. आणि त्या मुलांमधली माणुसकी आता हरवत चाललेली आहे. मुलं फक्त पैसे कमवण्याच्या मागे लागलेले आहे. गाडी असणे, बंगला असणे, खूप सारा पैसा असणे म्हणजे जीवनात सगळं काही असणे असं मुलांना वाटत चाललं आहे. तर गरज आहे तुमच्या माझ्यासारख्या देखील, तुम्हाला म्हणून नाही म्हणते, हे मी स्वतःला देखील सांगत आहे की तुमच्या माझ्यासारख्या सर्व मातांना मुलांसाठी, कुटुंबासाठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या समस्या आहेत, कुठले प्रॉब्लेम्स आहेत, हे आपणाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज मुली बघावं तर सशक्तीकरणाच्या मागे आहेत आणि पुरुष बघावे तर पैसे कमवण्याच्या रेसमध्ये आहेत. दोघांनाही आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. कुटुंबासाठी, परिवारासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक गोष्टीसाठी, कुटुंबातला जो आनंद आहे, जो एकोपा आहे, जे प्रेम आहे, त्यासाठी कुणाजवळच वेळ नाही. ही भारतीय संस्कृती नव्हे. आपण आपली संस्कृती आपल्या हाताने संपुष्टात आणत आहोत. या संस्कृतीला आपण नष्ट करत आहोत. माझे तुम्हा सर्व सखींना एवढीच एक विनंती आहे की आपण एक छान गृहिणी बनूया, एक छान आई बनूया, एक छान पत्नी बनूया, एक छान जाऊ बनूया, एक छान अशी सून बनूया. हे देवाने आपल्याला दिलेलं आहे ना, ही आपली शक्ती आहे. ह्या शक्तीचा जागर करूया. आणि आमच्या लहानपणी ना आमच्या आजीने असं केलं होतं, आमच्या आजोबांनी असं केलं होतं, त्यावेळी ना आम्हाला खूप मज्जा यायची. या सगळ्या गोष्टी त्यांना देखील अनुभवू द्या. त्यांना देखील या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ द्या. या नको असलेल्या रेसमध्ये त्यांना उगीच ढकलून त्यांचे आयुष्य नष्ट करू नका. बस एवढेच सांगू इच्छिते. आणि हो, त्यांना सांगा तुम्हीही आमच्यासारखीच मज्जा करा. आणि सखींनो, अशात हसत राहा, मज्जा करत राहा, सशक्तीकरण नव्हे संशोधन करत राहा. धन्यवाद. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच बरोबर शेअर करा, याच्यावर कमेंट